बीडमधील मस्सजोग येथे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी निर्गुणपणे खून करण्यात आला। यंत्रणा आणि सरकारला झुकावे लागेल। या प्रकरणात 7 आरोपींना मोका लागला तरी तपासावर प्रश्नचिन्ह उभे टाकले आहेत। वाल्मिक कराड याला या प्रकरणात वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात येतोय। बीड जिल्ह्यातील सत्ताधारी आणि विरोधी गटातील आमदारांनी हे प्रकरण लावून धरलं, तर आज मस्सजोगमध्ये ग्रामस्थांची बैठक होत आहे। आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आज ग्रामस्थांनी बैठक होत आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज 33 दिवस पूर्ण झाले। यातील 7 आरोपींना अटक करण्यात आले असून कृष्ण आंधळे हा आरोपी अद्याप फरार आहे। आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन देखील केलं होतं। मात्र पोलीस अधीक्षक नवनीत कावल यांनी आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतलं होतं। आता पुन्हा एकदा आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आज दुपारी 12 वाजता मस्सजोग येथे ग्रामस्थांनी बैठकीचे नियोजन केले। यापूर्वी ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन केले होतं। पोलीस अधीक्षकांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं। आज होणाऱ्या बैठकीत काय निर्णय होतो हे समोर येणार आहे। दरम्यान वाल्मिक कराडला अभय मिळत असल्याची भावना तीव्र होत आहे। आता या बैठकीत काय दिशा ठरेल हे पाहणं गरजेचं आहे। वाल्मिक कराड हा सरकारचा जावई असल्यासारखं त्याला वागवलं जाते, असा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी केला होता। वाल्मिक कराड यांचं सगळ्यांबरोबर अगदी चांगलं गणित आहे। त्यांच्यावर धनंजय मुंडे आणि काही प्रमाणात पंकजा मुंडे यांचा वरदहस्त असल्याचा आरोप दमानिया यांनी केला होता। जोपर्यंत दबाव आहे तोपर्यंत वाल्मिकवर मोक्का लावण्यात येणार नाही, असा आरोप त्यांनी केला। वाल्मिक कराड याला का वाचवण्यात येत आहे असा सवाल विचारण्यात येत आहे। त्या पार्श्वभूमीवर आजची बैठक महत्त्वाची ठरणार आहे।